होय राप्पा, मी असं जान्हवीला भेटायला बोलवलंय. तुला वाटते का राज ती येईल का भेटायला? काय बोलता गणेश शेठ, तुम्ही बोलवलं म्हणल्यावर येणारच किती. मला तर विश्वासच बसा नाही आप्पा. तसं ती येते म्हणली, जर आली ना तर आज मी तिला माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे बघ. काय गणेश शेठ, आज सगळं सांगून टाका. बघेल पुढचं पुढं. कसं सांगू रे आप्पा पण तिला, ती जर समोर दिसली ना तर काय नुसतं धडधड करतं बघ. हिंमतच होत नाही बोलायची तिला. गणेश शेठ, तुम्ही असं बोलल्यावर कसं आहे? बोला बिंदास. पण आज मी तिला सांगणार आहे बघ की मी तिच्यावर किती प्रेम करतो आणि ती मला किती आवडते ते. हो गणेश शेठ, आज काय होऊ द्या, बोलाच तुम्ही. आप्पा आली ती, तू थोडं थांब साईडला, लक्ष दे थोडं इकडे तिकडं. बरं. आलीच, लयच वेळ झालं वाट बघते. मला वाटलं विसरली का काय. असं कसं नाही येणार, तुला बोलले होते ना येणार आहे म्हणून, मग यावंच लागलं. मला तर ना विश्वासच बसत नाही तू आली म्हणून इथं. मला पण. पण काय? पण काही नाही रे, मला पण तुला भेटायचं होतं. खरंच? का, तुला खरं वाटत नाही का? अगं नाही ग, त्या दिवशी नाही का आपण अर्धवटच बोलणं झालं, तेच मला बोलायचं होतं पूर्ण. हो ना, त्या दिवशी चोर आले आणि आपलं अख्खं बोलणं अर्धवट राहिलं. तेच, तुला आठवते का मी तुला त्या दिवशी विचारलं होतं काहीतरी तिथं? हो आहे माझ्या लक्षात, पण तू बोल ना आधी. त्या दिवशी नाही का रात्री आपण शेकोटी केली होती, त्या दिवशी मी तुला विचारलं होतं गावातली माणसं आवडतात का म्हणून. त्याचं उत्तर तू दिलं नाही मला. आणि गावातली लोक पण आवडतात. गावच एवढं भारी आहे, मग गावातली लोक का नाही आवडणार? हो ना, मग लोक पण आवडतात म्हणायचं. हो आवडतात की. आणि मी? हा काय प्रश्न विचारतोयस? सांग ना, मी नाही का आवडत तुला? अरे तू न आवडायला काय झालं, तू पण चांगलाच आहेस की. अरे मी तर चांगलाच आहे, पण गणेश शेठ, ते मागच्या गल्लीत का तू का ते. बरं ठीक आहे. जान्हवी, मागच्या गल्लीमध्ये तुझे मामा आलेत वाटतं. बरं बरं ठीक आहे, चल जाते मी, परत भेटूया आपण. बरं ठीक आहे, पण फोन करशील ना? हो करेन नक्की. गणेश शेठ, बोललात का नाही मग आपलं सर्व? काय बोलणार आप्पा, बोलणार तेवढ्यात तुझा फोन आला, बाकीचं सगळं बोलायचं राहून गेलं बघ. पण आप्पा, एक गोष्ट नक्की कळाली बघ, तिला पण आपण आवडतो. हा ना, मग काय नंतर बोलू बाकीचं. तेच करावं लागणार आहे बघ आप्पा. तर जाऊ दे, चल निघूयात आपण. अरे तू का भाऊ, काल रात्री जे झालं ते लय डेंजर झालं. आता असं झालं तर कसं व्हायचं? काय करू, ही गोष्ट आहे ना सरपंचाला सांगाय, सरपंचाच्या कानावर घालू. घातलीच पाहिजे 100%. म्हणजे परत असं व्हायला नको. बरोबर आहे तुझं. चल. बाळा कुठे चालली? अहो काही नाही मामा, शेतात चालले कांदे लावायला. रात्री गप्पा टप्पा कशा झाल्या? गप्पा आणि कसल्या? अगं जान्हवी आलती ना रात्री तुझ्याकडे गप्पा मारायला. हा हा आलती ना. चल अपेक्षा बाळा, येतो आम्ही, गावात जरा जायचंय. अरे काय शूटर, काय गणगणित आहे आज? काय नवीन खबर बिबर आली काय? काय नाही गणेश शेठ, तसं काय असते तर आलो असतो की. बर मग त्या काल मागच्या गल्लीत काय करतो तुम्ही दोघं रात्री? काय गणेश शेठ, तुम्हाला काय माहितीच नाही का? अहो गणेश शेठ, आबा काकाच्या कोंबड्या गेल्या आणि गावातलं बरंच काही चोरीला गेले. काय सांगताय, खरं बोलताय काय? होय की. आईला तरी मला वाटलंच होतं काहीतरी कारण असणार आहे, म्हणूनच तुम्ही एवढा उशीर रात्री तिकडे गल्लीत आलते म्हणून. सरपंचाने अचानक पाठवलं होतं गावात चौकशी करायला. काय हो गणेश शेठ, तुम्ही कुठे होते तेव्हा आणि तुम्हाला कसं काय कळलं? ते आप्पा मला सांगत होता रात्री तुम्ही आलते म्हणून तिथं, म्हणून विचारलं तुम्हाला. बाकी असं खास काय नाही. बर गणेश शेठ, येतो आम्ही. सरपंचाला रात्रीची खबर द्यायची. या मग. हो बरोबर, येतो. चांगल्या कामासाठी चाललंय की गणेश शेठ आडवीच येतात बरे. आणि आताची गोष्ट गणेश शेठला सांगितली, ही गोष्ट सरपंचाला सांगायची नाही, पण रात्रीची गोष्ट सरपंचाला सांगितलीच पाहिजे. चल. अरे तू काय मागायची चाललो होतं त्या गाडीवाल्याने चिखल ओढावला का रे?
त्याच्यामुळे कपडे बदलायला लागली ना आपल्याला. चल आता आहे ना आपल्याला सरपंचाकडे जायचंय. चल लवकर बिगी बिगी. हा तर बुटघाट. हा आणि गणेश शेठ मुळे असं होतं बघ. हा आणि गणेश शेठ बाबा लय डोक्याला. नाही मजेत काय चांगलं काम नाही काम आहे आपल्याला. सरपंचाची गाडी घ्यायची. उशीर झालाय ना का. ते आज खालच्या लाईनला पाणी नाही सोडलं. झालं ना सरपंच. रात्री तुम्हाला मी काहीतरी काम सांगितलं होतं, ते केलं का? होय सरपंच, तुम्ही काम सांगितलंय आणि आम्ही केलं नाही. आज कधी झालंय का काम फत्ते? बरं सांगा बरं मग काय नेमकं गावात चालू आहे? मग अहो सरपंच, गावात चोऱ्या व्हायला लागल्यात. चोऱ्या व्हायला लागल्यात? काय आता हे नवीनच? अहो सरपंच, मागच्या गल्लीत आहे ना गावातल्या त्या आबा काकाच्या आहे ना कोंबड्या चोरीला गेल्या आणि गावातल्या लोकांचं बरंच काय चोरीला गेले. बरं आपण काय करू, हा ह्याच्यावर काहीतरी कायमचा तोडगा काढू. बरोबर आहे. त्यामुळं आपण आज गावातल्या सगळ्यांची बैठक घेऊ. हो तुम्ही एक काम करा, हा दोघं बी गावात जावा, हा सगळ्यांना बैठकीला सांगा सरपंचाने गावात चोर सुटलेत म्हणून बैठक ठेवली. त्या बैठकीला सगळ्यांनी हजर राहिलं पाहिजे. सगळ्यांना सांगा, संध्याकाळी आपण बैठक ठेवू, काय ते आपण त्याच्यावर तोडगा काढू. बरोबर सरपंच, जातो आणि लगेच सांगून येतो आणि लोकांना घेऊनच येतो. येऊ का सरपंच? या, या, या. जान्हवी, झाली का ग काम? हो झाली की. अगं तू इकडे कसं काय आलीस अचानक? तुझे मामा भेटले होते मला सकाळी. हो का मग? तू रात्री माझ्याकडे गप्पा मारायला आलती म्हणून सांगितलं होतं. अगं हो, तुला मला सांगायचं होतं. काय सांगायचं होतं? तू ये ना आधी, आपण इथं बोलूया. अगं ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं. तू काय बोललीस पण मामानं? हा, मी बोलले खोटं की आम्ही रात्रीले गप्पा मारल्या. पण तू रात्री गेली कुठं होती? अगं हो, मला तेच तर तुला सांगायचंय. का ग, काय सांगायचंय? आणि एवढी का घाबरतेस तू? अगं मी काल रात्री गणेशला भेटायला गेले होते. गणेशला? आणि कशासाठी? त्या दिवशी दांड्या खेळून घरी जाताना त्याने मला त्याचा नंबर दिला होता. हा मग? तर मी त्याला कॉल केला होता. त्याला काहीतरी मला सांगायचं होतं, पण काय? बोलायलाच भेटलो होतो पण बोलणंच झालं नाही. अर्धवट बोलणं झालं. तेवढ्यात गणेशला कोणीतरी फोन केला आणि सांगितलं की मामा आलेत म्हणून. मग तिथून निघून आलो आम्ही. म्हणूनच सकाळी मामा मला म्हणत होते की तुमच्या चांगल्याच गप्पा रमल्या असतील म्हणून. म्हणजे अगं तू मामाला सांगितलं होतं ना की माझ्याकडे चालली म्हणून. हो, मीच काल खोटं बोलले होते मामांना की तुझ्याकडे चालले म्हणून. अगं मग तू मला तरी सांगून जायचं ना, म्हणजे आणखी मला त्यांना बोलायला चांगला चान्स भेटला असता. अगं मी तुला सांगणार होते पण गडबडीत विसरून गेले मी. बरं नशीब मी बोलले पटकन त्यांना की हा झाल्या म्हणून आमच्या गप्पा मारून. थँक्यू, बरं झालं. नाहीतर मामांनी आज माझं काय केलं असतं माहित नाही. बरं ते सगळं सोड. तुला एक विचारू का ग? तुला राग तर नाही ना येणार? ते बघ, असं काय विचारतेस? तुला जे वाटेल ते विचार मला. तुला गणेश आवडतो का ग? खरं तर ना, तो मुलगा म्हणून खूप चांगला आहे आणि तसं पण आपण सगळे मित्र म्हणून आहोत ना. तसं नाही ग, तुला तो मित्र म्हणून आवडतो की तुझ्या मनात त्याच्याबद्दल दुसरं काय आहे? अजून तर मित्र म्हणूनच आवडतो बघ, पण कधी कधी विचार येतात त्याच्याबद्दल माझ्या मनात. कसले विचार? म्हणजे बघ ना, तो अगोदर जास्त माझ्याशी कधी बोलत नव्हता आणि त्याचा असं मला अचानक नंबर देणं, मला भेटायला बोलवणं, खरं तर ना हे मला सगळं हवंसं वाटायला लागले. तू सांग ना, मी असा विचार करते म्हणजे ही मैत्री आहे का मैत्रीच्या पलीकडं आहे? हे तर मैत्रीच्या पलीकडे आहे बघ, पण तरी मला असं वाटतं की तू थोडा वेळ घे, त्याला बी समजून घे आणि तुझ्या बी मनाला समजून सांग. लगेच कोणता विचार करू नको बघ. अगं पण तू सांग ना, तू माझ्यापेक्षा जास्त त्याला ओळखतेस ना, तूच त्याची गावातली जवळची मैत्रीण आहेस, तुला सगळं माहिती असेल ना त्याच्याबद्दल. पण तू त्याच्याबद्दल मला सांगशील ना गं? होय सांगेल की. अपेक्षा बाळा, रानातून आली तू? होय, हे काय आत्ता मग चालते. जान्हवी दिसली मला दारात काम करताना, म्हणलं मग थोडं तिच्याशी बोलूनच जावा. बर बर. बरं चल निघते मी आता. होय चला, भेटू पुन्हा. आपल्यातच काय एवढा पाऊस झाली? का मी येऊ शकत नाही का? अरे तसं नाही ग, पण एवढा पाऊस पण चालू आणि उशीर पण झाला ना, म्हणून विचारलं. आपले बाकी काय नाही. आता तुला भेटण्यासाठी ऊन वारा पाऊस सगळं बघावं लागणार का ते इथून पुढे मला? बरं जाऊ दे, सोड बाबा ते. तू कधी बोलून देणार मला काय? तू जेवून आलीस ना? ते सोड, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. एकांतात धरलेला हात
हा मैत्री असती का मैत्रीच्या पलीकडे असतं रे. आता हे काय नवीन तुझं? मग तू जान्हवीला एकांतामध्ये भेटला, मग तुझं मैत्री होती का प्रेम? आता हा काय प्रश्न केलाय तू? मी जे विचारलंय मला त्याचं उत्तर दे ना. अगं तसं काय नाही आप्पे, ती मैत्रीच आहे, पण गेल्या 3 वर्ष झालं मी तिच्यावर प्रेम करतोय, पण सांगायची कधी तिला हिंमतच झाली नाही. पण होय का आप्पे, आता मी कुठेतरी प्रयत्न केलाय बोलण्याचा तिला, पण ती हो म्हणेल का? अरे शांत का झाली, बोल ना. ती तुला का नाही म्हणत, पण मला असं वाटतं तू थोडा वेळ घ्यावा, एकदा थोडा विचार कर. अरे विचार काय करायचा त्याच्यात, मी गेले 3 वर्ष झालं प्रेम करतोय तिच्यावर. जाऊ दे सोड, तुला काय कळणार त्या प्रेमाबद्दल? मला काय कळणार आहे प्रेमाबद्दल? अरे तू आता 3 वर्ष झाली तिच्यावर प्रेम करतो, पण मी किती वर्ष झाले त्याच्यावर प्रेम करते. त्याला माझ्या मनाच्या भावना नाही कळत रे तुझ्यासारख्या, आणि मला तुझ्यासारखं कधी त्याला बोलतो पण नाही आलं. पण तो सुखात आहे, तो जेवला असेल का नाही, तो काय करतोय, तो आला असेल का नाही, तो कुठले संकटात आहे, फक्त ह्या काळजीतच आहे मी. कारण मी फक्त एकतर्फी प्रेम करते रे त्याच्यावर. कोण आहे तो, नाव सांगशील का मला? त्याचं नाव तरी मी काय सांगू तुला? अरे जो कधी माझा होणारच नाही, तर त्याचं नाव तरी ऐकून तू काय करणार आहे? आणि ना त्याच्या सुखातच माझं सुख आहे बघ आता. पण माझं प्रेम कधीच कमी नाही होणार. माझं प्रेम आहे, असणार आणि कायम राहणार बघ त्याच्यावर. तुला नाही कळणार मी किती प्रेम करते त्याच्यावर. अरे एवढं वर्ष झालं, मग तू मला का नाही सांगितलं? मी केली असते ना मदत काहीतरी तुला. अरे मी ज्याच्यावर प्रेम करते त्यांना माझं प्रेम नाही कळालं, ते मी तुला तरी सांगून काय करणार होते. ऐक ना, पाऊस पण आलाय, तो जातो मी आणि तू पण जा आता.